नमस्कार मंडळी, क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे. मी जगाच्या ज्या भागामध्ये राहते तिथे सध्या उन्हाळा जोरावर आहे. तापमान 40 डिग्रीच्या पुढे गेलं आहे. सूर्यदेव जितकी आग ओकत आहेत तितकाच सूर्यफुलांना बहर आलेला आहे. निसर्ग आपल्याला सतत प्रेरणा देत असतो. त्यामुळेच माझ्याकडचे उरले सुरले धागे वापरून मी हे सूर्यफूल बनवलं आहे. ते कसं विणायचं ते आज पाहूया. हे विणायला मी वापरणार आहे जाडसर कॉटनचा डार्क ब्राऊन धागा, 4 प्लाय ॲक्रिलिकचा थोडासा लालसर ब्राऊन धागा, पिवळ्या रंगाचा कॉटनचा धागा, 2.5 मिलीमीटर मापाचा क्रोशे हूक, फिनिशिंगच्या कामासाठी छोट्या मापाचा क्रोशे हूक आणि कात्री. डार्क ब्राऊन धाग्याची मॅजिक रिंग विणूया आणि त्यामध्ये 3 साखळी टाके विणूया. हा पहिला डबल क्रोशे झाला. आता मॅजिक रिंगमध्ये अजून 11 डबल क्रोशे विणूया. अकरा डबल क्रोशे विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. हे एकूण 12 डबल क्रोशे आहेत. आता मॅजिक रिंग घट्ट करूया. आता पहिल्या 3 टाक्यांच्या साखळीच्या सगळ्यात वरच्या टाक्यावर मागच्या लूपमध्ये स्लिप स्टिच करूया. लूप थोडंसं लांब ओढून हूक काढून घेऊया. आता ह्या दुसऱ्या राऊंडपासून पुढे आपल्याला 2 टाक्यांच्या मधोमध विणायचं आहे. आता पहिल्या आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पाठीमागून पुढे हे लूप ओढून घेऊया. हे असं. आता 3 साखळी टाके विणूया. हा पहिला डबल क्रोशे झाला. इथे अजून एक डबल क्रोशे विणूया. आता पुढच्या 2 टाक्यांच्या मधल्या जागेमध्ये 2 डबल क्रोशे विणूया. असंच प्रत्येक 2 टाक्यांच्या मधल्या जागेत 2-2 डबल क्रोशे विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग फेटूया. हे एकूण 24 डबल क्रोशे विणून झाले. आता नेहमीप्रमाणे पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच न करता आपण न दिसून येणारा जोड विणणार आहोत. साधारणपणे 3 इंच लांबीवर हा धागा कापूया. आता लूप लांब ओढून घेऊया आणि हूक काढून टाकूया. आता पहिल्या 3 टाक्यांच्या साखळीतल्या सगळ्यात वरच्या टाक्यामध्ये मागून पुढे हूक घालूया. हा असा. आता धाग्याचं हे सुटं टोक पुढून मागे ओढून घेऊया. हे बघा असं. आता शेवटच्या टाक्यामध्ये खालून वर 2 लूप्सच्या मध्ये हूक घालूया आणि हा धागा त्यातून ओढून काढूया. हा असा. आता हे धाग्याचं सुटं टोक मागच्या बाजूला टाक्यांमध्ये लपवून टाकूया. आता कुठल्याही 2 टाक्यांच्या मधल्या जागेमध्ये हा लालसर ब्राऊन रंगाचा धागा जोडूया. तीन साखळी टाके विणूया. हा पहिला डबल क्रोशे होईल. इथेच अजून एक डबल क्रोशे विणूया. पहिल्या 2 टाक्यांच्या जागेमध्ये आपण 2 डबल क्रोशे विणले. पुढच्या 2 टाक्यांच्या जागेमध्ये 1 डबल क्रोशे विणूया.
पुढच्या 2 डबल क्रोशेच्या जागेमध्ये 2 डबल क्रोशे विणूया. आणि त्याच्या पुढच्या 2 डबल क्रोशेच्या जागेमध्ये 1 डबल क्रोशे विणूया. हा असाच 2-1-2-1 पॅटर्न विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग भेटूया. तिसऱ्या राऊंडच्या शेवटी हे एकूण 36 डबल क्रोशे आहेत. नेहमीप्रमाणे पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच केलेली आहे. आता लूप थोडंसं लांब ओढून हुक काढून घेऊया. पहिल्या 2 टाक्यांच्या मधल्या जागेमध्ये हा हुक घालूया आणि त्यातून हे लूप मागून पुढे ओढून घेऊया. हे असं 3 साखळी टाके विणूया. हा पहिला डबल क्रोशे झाला. इथेच अजून एक डबल क्रोशे विणूया. पहिल्या 2 टाक्यांच्या मधल्या जागेमध्ये आपण 2 डबल क्रोशे विणले. आता पुढच्या 2 टाक्यांच्या जागेमध्ये 1 डबल क्रोशे विणूया. त्याच्या पुढच्या 2 टाक्यांच्या जागेमध्येही 1 डबल क्रोशे विणूया. पुढच्या 2 टाक्यांच्या जागेमध्ये 2 डबल क्रोशे विणूया. त्याच्या पुढच्या 2 टाक्यांच्या मधल्या जागेमध्ये 1 डबल क्रोशे विणूया. आणि पुन्हा त्याच्या पुढच्या 2 टाक्यांच्या जागेमध्ये 1 डबल क्रोशे विणूया. हा असाच 2-1-1चा पॅटर्न विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग भेटूया. चौथ्या राऊंडच्या शेवटी हे एकूण 48 डबल क्रोशे आहेत. नेहमीप्रमाणे पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच न करता न दिसून येणारा जोड विणूया. धाग्याचं सुटं टोक टाक्यांच्या आतमध्ये लपवून टाकूया. आता ह्या 5व्या राऊंडमध्ये आपण पिवळ्या रंगाचा धागा जोडूया. ह्या राऊंडमध्ये आपण बॅक पोस्ट डबल क्रोशे विणणार आहोत. कुठल्याही 2 टाक्यांच्या मधल्या जागेतून मागून पुढे असा हुक घेऊया आणि मग तो पुढून मागे असा काढूया. आता पिवळ्या रंगाच्या धाग्याचं एक लूप ओढून घेऊया. हे असं 3 साखळी टाके विणूया. हा पहिला बॅक पोस्ट डबल क्रोशे झाला. आता इथेच अजून एक बॅक पोस्ट डबल क्रोशे विणूया. पहिल्या टाक्यामध्ये आपण 2 बॅक पोस्ट डबल क्रोशे विणले. पुढच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक बॅक पोस्ट डबल क्रोशे विणूया.
आता पुढच्या टाक्यामध्ये 2 बॅक पोस्ट डबल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक बॅक पोस्ट डबल क्रोशे असं पुढे विणत जाऊया. हा असाच 2 1 1 1चा पॅटर्न विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग भेटूया. 5व्या राऊंडच्या शेवटी एकूण 60 बॅक पोस्ट डबल क्रोशे आहेत. आता न दिसून येणारा जोड विणून ही राऊंड बंद करूया. आता पाकळ्या विणायला सुरुवात करूया. बॅकपोस्ट क्रोशे केल्यामुळे हे जे उठून आलेले टाके आहेत त्यांच्या फक्त बाहेरच्या लूपमध्ये आता विणायचं आहे. आता इथे पिवळा धागा जोडूया. एक साखळी टाका विणूया आणि इथेच एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या टाक्याच्या बाहेरच्या लूपमध्ये स्लिप स्टिच करूया. आता 6 साखळी टाके विणूया. आता हुकपासून दुसऱ्या टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये स्लिप स्टिच करूया. अशीच पुढच्या प्रत्येक टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये स्लिप स्टिच करूया. एकूण 5 स्लिप स्टिचेस होतील. हा बघा, 5 टाक्यांचा एक बोटासारखा आकार तयार झाला. आता ह्या साखळीच्या मुळाशी एक स्लिप स्टिच करूया. आता पुढच्या 2 टाक्यांच्या बाहेरच्या लूप्समध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करूया आणि 6 टाक्यांची एक साखळी विणूया. आता आधी विणलं तसंच 5 स्लिप स्टिचचं एक बोट विणूया. हे बघा, हे असं. आता त्याच्या मुळाशी एक स्लिप स्टिच करूया आणि पुढच्या 2 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करूया आणि 6 साखळी टाके विणून 5 स्लिप स्टिचचं एक बोट विणूया. हा असाच पॅटर्न पुढे विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग भेटूया. ही पहा, ही एकूण 16 बोटं विणून तयार झाली. आता सगळ्यात पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. आता पुढच्या बोटाच्या सगळ्यात पहिल्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे विणूया. पुढच्या टाक्यामध्ये 2 डबल क्रोशे विणूया.
त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे विणूया. आता पुढच्या म्हणजे टोकाच्या टाक्यामध्ये 2 सिंगल क्रोशे विणूया. आता 2 साखळी टाके विणूया. आता ह्या सिंगल क्रोशेच्या ह्या 2 लूप्समध्ये हुक घालून एक स्लिप स्टिच करूया. हे बघा, हे असं टोक तयार झालं. ह्याला पिको म्हणायचं. आता टोकाकडच्या ह्याच टाक्यामध्ये दुसऱ्या बाजूला 2 सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या टाक्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे विणूया. पुढच्या टाक्यामध्ये 2 डबल क्रोशे विणूया. पुढच्या टाक्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे विणूया. आता पुढच्या म्हणजे शेवटच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढचा सिंगल क्रोशे सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये एक स्लिप स्टिच करूया. ही पहा, एक पाकळी विणून तयार झाली. आता पुढच्या बोटावरही अशीच पाकळी विणूया. पहिल्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशे विणूया. पुढच्या टाक्यामध्ये हाफ डबल क्रोशे विणूया. पुढच्या टाक्यामध्ये 2 डबल क्रोशे विणूया. पुढच्या टाक्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे विणूया. टोकाकडच्या टाक्यामध्ये 2 सिंगल क्रोशे, एक पिको आणि पुन्हा 2 सिंगल क्रोशे विणूया. पुढच्या टाक्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे विणूया. पुढच्या टाक्यामध्ये 2 डबल क्रोशे विणूया. पुढच्या टाक्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे आणि सगळ्यात शेवटच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता एक टाका सोडून पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करूया. ह्या बघा, 2 पाकळ्या विणून तयार झाल्या. अशाच पुढच्या सगळ्या पाकळ्या विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया. ह्या पहा, सगळ्या पाकळ्या विणून पूर्ण झाल्या. आता पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. हे धाग्याचं टोक पाठीमागच्या बाजूला ओढून घेऊया आणि टाक्यांच्या आत लपवून टाकूया. हे पहा, हे सूर्यफूल विणून तयार झालं. आहे ना सुंदर? ह्याचा तुम्ही छानसं कोस्टर म्हणून वापर करू शकता किंवा ह्याला बॅग्सवरही लावू शकता. हे सूर्यफूल तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकनही दाबा. लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. हॅपी क्रोशिंग!